नमस्ते. आज आपण बनवणार आहोत अंडा करी मसाला. त्यासाठी प्रथम आपण अंडे उकडून घेणार आहोत. तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया. म्हणजे आपल्याला मसाल्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. आपल्याला लागणार आहे मसाल्यासाठी उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबऱ्याचे काप, बिर्याणी पुलाव मसाला आणि किचन किंग मसाला. त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे तेल, मीठ आणि कच्च्या मसाल्यांपैकी मसाला, विलायची, कर्णफूल, दालचिनी आणि तमालपत्र, तसेच आलं, लसूण. घरगुती मसाल्यांपैकी आपल्याला लागणार आहे हळद, काळं तिखट, लाल तिखट आणि धना जिरा पूड. आता आपण एक पॅन घेणार आहोत. पॅनमध्ये ओतायचे तेल. तेल तापलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा परतायला. कांदा छान परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. अशा प्रकारे कांदा परतून झाला की तो साईडला घेऊन त्याच पॅनमध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो ही छान परतून घ्यायचे आहे. नंतर त्याच पॅनमध्ये आपण परत तेल टाकून आता खोबऱ्याचे काप परतून घेणार आहोत. खोबऱ्याचे काप छान परतून झाले की त्यातच साईडला आपण जे कच्चे मसाले काढून ठेवले आहेत तेही परतून घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूण. हे सगळं छानपैकी एकत्र परतून घ्यायचं आहे. हे सगळं परतून झालं की आपण एका भांड्यामध्ये हा मसाला थंड करायला ठेवायचा आहे. हा सगळा मसाला आता आपण एका मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने एकीकडे आपले अंडेही उकडून झाले आहेत. आता आपण ते सोलून घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळे अंडे आपण सोलून घ्यायचे आहे आणि आडवे चिरायचे आहे. म्हणजे आपल्या सगळ्या अंड्यांना मसाला छानपैकी लागेल. असे अंडे चिरून झाले की आपण एक पॅन घेणार आहोत. त्या पॅनमध्ये ओतायचं आहे तेल. तेल तापलं की त्यात टाकणार आहे आपण अगदी अर्धा चमचा हळद. ते तापलं की त्यानंतर मी ज्या पद्धतीने अंडे ठेवतेय तशा पद्धतीने आपण अंडे ठेवणार आहोत. म्हणजे जी बाजू कापली आहे ती खाली ठेवायची, म्हणजे ती छान परतून निघेल. आणि वरनं टाकायचं आहे मीठ. आता दुसरीकडे एक कढई घेतेय मी. त्या कढईमध्ये तेल टाकायचं आहे. ते तेल तापतंय तोपर्यंत या अंड्यांवर आपण थोडीशी परत हळद, धना जिरा पूड, लाल तिखट टाकून घेऊया. म्हणजे हा मसाला छान अंड्यांना लागेल आणि आपल्या अंड्यांची चव पण छान येईल. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान लागेल. आपली कढई तापली आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत घरगुती मसाले आणि मसाल्याचं वाटण. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकीकडे आपले अंडे पण छानपैकी परतून झाले आहेत. बघा, त्यातलं जे येलो कलरचं बलक आहे ते पण बाहेर निघत नाहीये. आता आपण मसाल्याकडे वळूया. मसाला छान परतण्यासाठी आपण त्यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ टाकून झालं की आता आपण टाकणार आहे त्यामध्ये किचन किंग मसाला आणि बिर्याणी पुलाव मसाला. किमान 2.5 ते 3 चमचे अशा पद्धतीने. आणि हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर हा मसाला परतू द्यायचा आहे. भाजीची खरी चव मसाला परतण्यावरच असते. आपण ज्या पद्धतीने मसाला परतू त्या पद्धतीने भाजीची चव छान वाढत जाते. आपला मसाला छान परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर किमान 10 मिनिट उकळू द्यायचं आहे. आता वेळ झाली. आपण जे अंडे परतून ठेवले ते ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे आपल्या भाजीला छान चव येईल. बारीक गॅसवर ठेवून हे उकळू द्यायचं आहे. म्हणजे अंड्यांची चव मसाल्यामध्ये उतरेल, आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरेल आणि आपली अंडा करी एकदम मस्त लागेल. अशा पद्धतीने आपली अंडा करी तयार आहे. थँक्यू.